नमस्कार आजी. तुमचं वय किती आता? माझं वय आहे 64 संपलं. 64 संपलं म्हणजे 65 चालू झालं. काय? माझं नाव ज्योती कुलकर्णी. मी गोखलेनगरची राहणारी. पुण्यावरून आल्यात? आता नारायणपेठेत राहते. हो, पुण्यावरून आल्यात. आणि किती दिवसापासून तुमची इच्छा होती का गिरनार पर्वत चढून जायचं? 15-20 वर्षापासून इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली तुमची. तुम्ही पूर्ण गिरनारचा पर्वत चढून गेले आणि उतरताय. उतरते. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही माझं शूटिंग केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. भारतभूमीमध्ये अशी अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, पण काही ठिकाणे अशी आहेत की जिथं गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. अशाच एका अद्भुत, रहस्यमय आणि आध्यात्मिक शक्तीने भरलेल्या पर्वतावर आज आपण जाणार आहोत. हा आहे गुजरातमधील जुनागड शहराजवळ बसलेला पवित्र असा गिरनार पर्वत, जिथे भगवान दत्तात्रेयांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, जिथे हजारो साधू संतांनी साधना केली आणि आजही सिद्धपुरुषांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाऊया गिरनार पर्वत पाहायला. गिरनारला येण्यासाठी जुनागड येथपर्यंत रेल्वेची सोय उत्तम आहे, पण आम्ही गाडीने गिरनारची यात्रा केल्यामुळे गिरनारला आम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलो. गिरनारला श्री गोरक्षनाथ आश्रम म्हणून गुरु महंत शेरनाथजी बापूंचा खूप भव्य आणि 4 मजली बांधकाम असलेला भरपूर मोठा आश्रम आहे. आमच्याकडे पारुंडे गावच्या मठाचे मठाधिपती पीर महंत अजयनाथजी बाबा यांचे ते गुरु असल्यामुळे त्यांनी आम्हाला आश्रमात जाण्यास सांगितले. आश्रमात गेल्यावर मनाला थक्क करणारे वातावरण होते. तेथील अखंड शांतता, भक्तिमय वातावरण आणि स्वच्छता तर विचारूच नका. कुठेही एखादी काडीसुद्धा पडलेली दिसणार नाही. तिथे आमची छान सोय झाली. या आश्रमात सकाळ संध्याकाळ भक्तांसाठी अन्नछत्र चालू असते. चहा पाण्याची सोय ही विनामूल्य केली जाते. हजारो भाविक भक्त रोज अन्नछत्राचा लाभ घेत असतात. आंघोळ वगैरे आटोपून आम्ही 6 जणी मैत्रिणी गिरनार चढायला निघालो. 12 वाजले होते. ऊन मी म्हणत होतं, पण दत्तगुरूंची ओढ आम्हाला ऊन जाणवू देत नव्हती. पायथ्याला अतिप्राचीन असे हनुमानांचे मंदिर लागले. इथं असं म्हटलं जातं की प्रथम हनुमान महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि आमची गिरनार पर्वत यात्रा सुखरूप पार पडू दे असे मागणे मागायचे. हनुमानांचे दर्शन घेऊन लोक पर्वत चढायला लागतात. या पर्वतावर जाण्यासाठी सुमारे 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात, पण काही लोकांना ते जमत नाही. म्हणून शासनाने सुमारे 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवेची सोय केली. परंतु काही भाविक श्रद्धेने 10,000 पायऱ्या चढून जातात, पण उन्हामुळे आम्ही रोपवेचा मार्ग निवडला. पहिल्यांदाच रोपवेत बसल्यामुळे मनात आनंद झाला होता, पण जसं रोपवेमधून वर जाऊ लागलो तसं काळजाची धडधड वाढू लागली.
खालचा नजारा एकदम सुंदर दिसत होता. आम्ही आनंद घेत होतो. खालून येणाऱ्या 5000 पायऱ्या आणि त्यावरून चढणारे आणि उतरणारे भाविक स्पष्ट दिसत होते. रोपवेची सिस्टीम मस्त आहे. शेवटी आम्ही रोपवेने वर आलो. आता आम्हाला इथून पुढे 5000 पायऱ्या जय गिरनारी, जय गुरुदेव दत्त. हो. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर अंबा मातेचे सुंदर मंदिर लागते. पण सर्व लोक दत्तगुरूंचं दर्शन प्रथम घेतात आणि नंतर येताना अंबा मातेचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतात. आम्ही मैत्रिणींनी प्रत्येकीने हातात काठ्या घेतल्यात, कारण वरती चढताना काठीच्या आधारानं सहज चढता यावं. उतरून आलेले भाविक जरासा विसावा घेत थंडगार ताक, लस्सी यांचा आनंद घेत आहेत. चला तर चढायला सुरुवात करू. जय गुरुदेव, जय गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गिरनार पर्वताबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. असं म्हणतात, प्राचीन काळी रेवताचल नावाचा एक दिव्य पर्वत होता. तो देवांच्या इच्छेने पृथ्वीवर आणण्यात आला. पुढे हाच रेवताचल पर्वत गिरनार म्हणून प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. तर काही पुराणांनुसार हा पर्वत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय होता. त्यामुळे अनेक ऋषीमुनी येथे येऊन तपश्चर्या करत असत, असंही म्हणतात. गिरनारला सिद्धांची भूमी असेही म्हटले जाते. येथे 84 सिद्धांनी साधना केली. असं म्हणतात की आजही अनेक अदृश्य योगी सूक्ष्म रूपात येऊन येथे वास्तव्य करत असतात. पण काहीही असो, जिथे दत्तात्रयांची तपश्चर्या, नेमिनाथांचे वैराग्य, गोरक्षनाथांची योग साधना आणि अंबा मातेची कृपा एकत्र नांदते, तोच तो पवित्र गिरनार पर्वत. जय गिरनारी, जय गिरनारी. अगं बघितलंस का तू गुरुशेखर बघितलंस का? गिरनार गिरनार.
कशाच येणार वरचा भाई काय म्हणतात त्याला घुमट. पूर्वी हे लोक एवढं चढायचे. आधी यायचं नाही कोणी जास्त इकडे ना, काय यायचं कोणी यायचं नाही जास्त, साधू लोक जास्त. इथून चढणं काही सोपं नाही. इथले माणसं येत असतील, जसं जसं कळालं तसं लोक येतात.